सकाळ सत्रातील पहिला चेंडू. पहिला चेंडू थोडासा दिशेवर वाटलाय बघा. चांगली सुरुवात मी म्हणेल उजव्या बाहेर होता. फुलर लाईन चेंडूचा वापर केलाय. फलंदाजाला थोडंसं अडकवण्याचा प्रयत्न या ठिकाणी गोलंदाजाचा, परंतु विशाल जाधव चांगले आयकॉन आहे. अनेक स्पर्धा खेळलेला हा खेळाडू आहे. पहिली सिंगल पूर्ण करतायत. धावफलकावर एक धाव. आयकॉनची शिकार करणारा गोलंदाज म्हणून विकास साजार यांना ओळखले जात आहे. दिशा खराब आहे. दंडित केलं जात आहे. आज सकाळ सत्रातील पहिला खराब चेंडू आणि धावफलकावर एका धावेची प्रगती. एका धावेच्या मदतीने धावफलक मात्र पुढे जाईल. या ठिकाणी 2 धावा. रिवर्सचा प्रयत्न मयूर सर त्या ठिकाणी आहे. चपळ क्षेत्ररक्षक बघा. या वयामध्ये जर बघितलं तर मयूर सर खूप फिट आहे. अगदी तरुणांना लाजवेल असं चपळाई त्यांच्या क्षेत्ररक्षणामध्ये आपण बघितलेले. यावेळेस मात्र सिंगल रोखू शकले नाही. सिंगल पूर्ण होईल. धावफलकावर 3 धावा आहेत. विलास जाधव एक शांत आणि संयमी आयकॉन आहे. चांगले खेळाडू आहेत. फाईन लेग कडे फटका खेळला येतोय. यावेळेस खासदार चषकाचा पहिला चौकार. सकाळ सत्रातील पहिलं मोठं आक्रमण आणि धावफलकावर 9 धावा आहेत. षटकार आहे, माफ करा, दिसलाच नाही चेंडू, क्षमस्व. 9 धावा आहेत. दिशा खराब आहे. यावेळेस अपेक्षा होती कमबॅक करतील या ठिकाणी विकास हजारे, परंतु दिशेवर नियंत्रण त्या ठिकाणी नाहीये. डबल डिजिट 2 अंकी धावफलक, 10 धावा. हा काय चेंडू होता बघा. हा लेग बायचा इशारा देखील येईल. पायाच्या दिशेने टाकलेला चेंडू आणि त्यानंतर आपण या ठिकाणी एक सिंगल देखील बघतोय. 11 धावा धावफलकावर या ठिकाणी होताना बघायला मिळतील. ऋतिक येत आहे स्ट्राईकवर. नाही, साधारण गोलंदाजी बघा. ही खराब गोलंदाजी म्हणली जाईल. जर तुम्ही आघाडीचे गोलंदाज आहात तर या चुका तुमच्याकडून होणं अपेक्षित नक्कीच नाहीये. या सत्रातील अजून एक व्हाईट बॉल आणि 12 धावा. चांगला चेंडू आहे. पुनरागमन करतायत. थोडासा डाव्या तिकडे चेंडू होता. फलंदाजाने त्या ठिकाणी जागो बनवून मारण्याचा प्रयत्न केला, परंतु नक्कीच त्या ठिकाणी आपण बघू शकता चेंडू बॅटचा संपर्क झाला नाही. याही वेळेत जर बघितलं तर चेंडू पूर्णतः बॅटीवर आला नाही. पुन्हा एकदा एक खोलवरचा चेंडू आपण बघतोय. बुंद्यात चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. बॅटीचा स्पर्श. फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाचं मात्र एक चांगलं कामकाज त्या ठिकाणी आहे आणि याही वेळेस धाव नाहीये. षटक संपलं जाईल. 1 षटकानंतर धाव फलकावर आहेत 12 धावा. थोडस चित्र बदललं बघा. यावेळेस मात्र एक आयकॉन विरुद्ध आयकॉनचं चित्र असेल. रणजित जाधव गोलंदाजी मार्कवर. ठीक आहे, चांगला आहे. अलॉंग द कार्पेट फटका खेळलाय आणि त्या ठिकाणी आपण बघतोय येणार आहे चौकार. स्वागत केलंय या ठिकाणी रणजित जाधव यांचं. विशाल जाधव यांनी, म्हणजे जाधव विरुद्ध जाधव, जाधवांचं मोठं युद्ध आहे.
अतिशय मोठं आयोजन आणि चांगलं नियोजन केस तालुक्याच्या क्रिकेट परंपरेला कायमस्वरूपी एक मोठ्या उंचीवर नेण्याचं काम या स्पर्धेच्या निमित्तानं केलं गेलं. नक्कीच याचं श्रेय जर दिलं तर एकनिष्ठ खासदार म्हणून ज्यांची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळख आहे आदरणीय खासदार साहेब बजरंग बाप्पा सोनवणे, ज्यांच्या प्रेरणेने आपण या स्पर्धेचं आयोजन नियोजन सातत्यपूर्ण करीत असतो. यावेळेस येतोय षटकार. बावीस धाव फलकावर आहे. चांगली सुरुवात या ठिकाणी आपण भीमनगर किंग संघाची बघतो. बघूया नक्कीच लेग बाईच्या माध्यमामध्ये या ठिकाणी सिंगल पूर्ण झालेली आणि 23 धावा फलकावर या ठिकाणी पूर्ण होत आहेत. या षटकामध्ये मात्र विलास जाधव यांची फलंदाजी थोडीशी आक्रमक बघायला मिळाली. एक धावबादची संधी आहे. हा डायरेक्ट हिट आणि त्या ठिकाणी बघा डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता, अस्त व्यस्त थ्रो झाला आणि पंजा 5 धावा यावेळेस फलंदाजाला मिळणार आहे. पुढचा चेंडू आहे. चांगला ड्राईव्ह. संघनायक आहेत त्या ठिकाणी सुनील माने आणि जोपर्यंत चेंडू रिटर्न होता एक सिंगल पूर्ण करतील. थोडस सेन्सिबल क्रिकेट सुद्धा विशाल जाधव यांचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय. शॉर्ट सिलेक्शन चांगलं आहेत आणि एक शांत आणि संयमी खेळाडू आहेत. यावेळेस ऋतिक आहेत. डंबगाव खेळलेला फटका आहे त्या ठिकाणी चपल क्षेत्ररक्षक मयूर सर आहेत. षटक या ठिकाणी संपलंय आणि 2 षटकानंतर धावफलकावर आहेत 30 धावा. दोन षटकं संपली आणि पॉवर प्ले ऑन असताना 30 धावा बनवलेल्या. हा देखील भीमनगर किंग संघाचा एक मोठा विक्रम आहे या स्पर्धेत. पहिल्यांदा त्यांना 30 धावींपर्यंत जाता आलंय आणि आज पोलीस फ्रेंड संघाची गोलंदाजी थोडीशी कमी दर्जाची झालेली आहे. फलंदाजाचा पाठलाग करताय त्यावेळेस विकास हजारे. ह्या लेग बायच्या माध्यमामध्ये आपण बघतोय एक सिंगल मिळेल. सुशील सरांनी लेग बायचा इशारा दिल्यावर आपण बघितलं अनबॅलन्स झाले होते ते. थोडं फिटनेस कडे लक्ष देणं गरजेचं असेल. बघा सुशील सर तुम्ही 3 टाइम डायरेक्ट घ्या. डायरेक्ट 31 धावा आहेत बघा धाव फलकावर. और एक बॉटल खाली बॉटल दबन. हा चला प्रयत्न चांगले म्हणावे लागतील परंतु चेंडू यावेळेस नक्कीच शमीम पाशा सरांना टाटा करतोय आणि जातोय सीमारेषा पार.
धावा मिळतील 4. येते आहे चौकार. 35 धावा धावपळकावर. चांगल्या तंत्राचा वापर करतायत, कारण विकास हजारे सरांच्या गोलंदाजीमध्ये जर बघितलं तर वेग आपल्याला अधिक बघायला मिळतोय आणि वेगाचा वापर यावेळेस केलाय फलंदाजानं. कमबॅक देखील करतील या ठिकाणी. म्हणजे दोन खेळाडू जेव्हा बरोबरीचे समान ताकदीचे असतात त्यावेळेस हे चित्र अनेक वेळा बघायला मिळत आहे. डॉट आला यावेळेस. धावफलक स्थिर 35 धावा. पाठोपाठचा दुसरा चेंडू निघून गेलाय. लोअर फुलटोज होता, याही वेळेस कनेक्शन झालं नाही, कनेक्ट करू शकले नाही. विलास जाधव चौकारानंतर मात्र माफ करा, विशाल जाधव माफ करा. बॉटल द्या ना, खाली असेल तर बॉटल आहे का? हा कमालीचा फटका आहे. शॉट ऑफ द डे. प्रेक्षणीय फटका. फ्लिक केलाय, लाफ्टेड फ्लिक म्हणू शकतो आपण. आणि त्या ठिकाणी नक्कीच एक शानदार आणि जानदार स्ट्रोक. आणि त्या बदल्यात येत आहेत 4 धावा. चौकार. 39 धावा धावपळकावर आहे. चांगली फलंदाजी या ठिकाणी आपल्याला विशाल जाधव यांची बघायला मिळते. तर विकास हजारे आज निष्प्रभ गोलंदाज बघायला मिळत आहेत. फुलटॉस होता, आडव्या हाताने खेळलाय बिटवीन द गॅप आणि प्रतिम लाजवाब वेगात खेळलेला फटका आणि वेगवान चौकार. भीमनगर किंग्ज अगदी या ठिकाणी 3 षटकानंतर 43 धावा, नाबाद 43 धावा या ठिकाणी बनवलेल्या आहे. गोलंदाजीच्या माध्यमामध्ये या ठिकाणी बदल मात्र संघनायक आलेत. सुनील माने यावेळेस फलंदाज जो होतोय साफ त्रिफळाचीत. पहिल्या विकेटचा बदल आणि पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये. ऋतिक यांना मात्र यावं लागेल बाहेर. चला, समाधानकारक सुरुवात मी म्हणेल या ठिकाणी. संघ नायक सुनील माने पहिल्या चेंडूवर पहिले विकेट, पहिला धक्का मिळवतात आणि 43 वर 1 फलंदाज बाद. संकेत नवीन फलंदाज संकेत लांडगे. डीप मध्ये खेळलेला फटका आहे. डीप लॉंग ऑन आपण बघतोय. एक सिंगल पूर्ण करतायत. धावफलक पुढे जाईल. 44 धावा आहेत. विशाल जाधव पुन्हा एकदा एक चांगल्या फटक्याचं सादरीकरण या ठिकाणी करतायत. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक धावा जास्त मिळणार नाही. एका धावेवर मैदानाच्या आतमध्ये समाधान मानलं जात आहे. 45 धावा होत आहेत. संकेत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जे आलेले आहेत. यावेळेस बॅटीचा स्पर्श त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक असतील आणि सबस्टिट्यूट क्षेत्ररक्षक भुजंग बाप्पा. सिंगल मिळाली. धावपळ पुढे गेलं. 46 धावा धावपळकावर. षटक क्रमांक 4. गती परिवर्तन. टप्पा पडला. चेंडून अजूनही जास्त दिशा बदलली. बाहेर गेलाय. अवांतरची घोषणा. व्हाईट बॉल. 47 धावा या ठिकाणी होत आहेत. सकाळ सत्रातील पहिली लढत, पहिला सामना
कर्तव्य दक्ष कृतिशील खासदार आदरणीय बजरंग बाप्पा सोनवणे यांची गुणगौरव गाणारी स्पर्धा आमदार माफ करा खासदार चषक 2025. यावेळेस गोलंदाजाच्या दिशेने केलेलं आक्रमण, परंतु हवाई सफर घेत चेंडू वन बाउन्स होतोय, जाईल सीमा रेषा पलीकडे येतोय एक खणखणीत आणि दणदणीत चौकार. अर्धशतका पार भीमनगर किंग्ज 51 धावा. पुन्हा एकदा कमालीचा हेलिकॉप्टर उडवलाय, क्षेत्ररक्षक दूरवर राहतील आणि एक चांगलं कॉम्बिनेशन क्षेत्ररक्षकांचं त्या ठिकाणी बघायला मिळालं. एका क्षेत्ररक्षकानं प्रयत्न केला, एका क्षेत्ररक्षकानं बॅकअप दिला आणि हे तारतम्य क्षेत्ररक्षकांमध्ये असणं सुद्धा या ठिकाणी पूर्णतः गरजेचं आहे. 4 षटकं या ठिकाणी संपली. भीमनगर किंग संघ एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 53 धावा. चला जाऊया षटक क्रमांक 5 आहे. पुन्हा एकदा आयकॉनला आमंत्रित केलंय रणजित जाधव, तर समोर संकेत आहे. चांगल्या वेगाने यावेळेस पहिला चेंडू टाकतायत या ठिकाणी रणजित. पहिला चेंडू मात्र डॉट रिबतचा प्रयत्न केलाय. रिबतच्या प्रयत्नामध्ये संकेत अक्षरशः अपयशी मात्र ठरलेला आहे. लो फुटोज मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आदर्श क्षेत्ररक्षण बघा त्या ठिकाणी. अलोंग द कार्पेट खेळलेला फटका, सिंगल मिळाली. 54 धावा फलकावर. गोलंदाज तयार आहे. हा थोडासा गती परिवर्तनचा चेंडू होता, त्यामुळे मला वाटतं या ठिकाणी शॉट अर्थात हा फटका थोडासा फसलाय. फॉलो थ्रू मध्ये स्वतः रणजित या चेंडूवर जात आहेत, चेंडू रोखतील, धाव मिळणार नाही त्या ठिकाणी. मात्र डॉट चेंडू, धाव फलक स्थिर स्तब्ध झालाय. 54 धावा. समालोचन कक्षाच्या दिशेने केलेला फटका आहे. हा सुंदर क्षेत्ररक्षण बघा. आणि यावेळेस जर बघितलं तर फक्त एकच धाव मिळाली. यावरून आपण बघू शकता किती चप्पल क्षेत्ररक्षण या ठिकाणी सुनील माने यांनी केलंय. 55 धावा होत आहेत. यावेळेस कव्हर पॉइंटच्या दिशेने केलेला फटका, पाठलाग मात्र होतोय. चला सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. 2 धावा निश्चित या ठिकाणी पूर्ण होत आहेत. दोन धाव्यांचे प्रयत्न यशस्वी ठरले नाही. चेंडू खराब आहे. संकेतनं अगदी दोन्ही हाताच्या ताकदीने या चेंडूला फेकून दिलाय मैदानाच्या बाहेर. षटकार येतोय आणि या ठिकाणी षटक देखील संपन्न झालंय. 5 षटकानंतर 1 बाद 63 धावा. संघनायक पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर, तर स्ट्राईकवर आहेत आयकॉन विशाल जाधव. हा चेंडू डॉट दिला जाईल.
मला वाटतं इरादा रिव्ह्यू आलाय, वाईड साठी रिव्ह्यू असेल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. हा चेंडू योग्य आहे. हा अगदी खान साहेबांचं विश्लेषण सुद्धा त्या ठिकाणी येत आहे. चेंडू लाईनच्या आतमधून गेलाय बघा. यावेळेस लाफ केलाय जबरदस्त प्रहार. उजव्या इष्टीच्या बाहेर जागा होती अक्षरशः. यावेळेस त्या चेंडूवर नजर जुळवत असताना विशाल यांनी बॅटीला त्या चेंडूवर फेकून दिलं. एक कडा प्रहार त्या ठिकाणी येतोय. एक 6 धावेचा षटकार. यावेळेस देखील संधी होती. आपण बघतोय चेंडू आपण बघू शकता नक्कीच डॉट आहे. चेंडू कास. कारण यावेळेस जर बघितलं तर मला वाटतं जाधव साहेब थोडेसे सरप्राईज झाले असतील. कारण फेरबदल करीत असताना सुनील माने यांनी यावेळेस भनाट चेंडू टाकलाय. तर फेरबदल सुद्धा गरजेचे. बघा तुम्ही कशा प्रकारे बदल करतायत. फलंदाजाच्या मेंदूमध्ये काय चाललंय. लॉर्ड फुटॉज आहे बिटवीन द गॅप. पुन्हा एकदा 2 क्षेत्ररक्षकांना चकवणारा फटका जातोय सीमारेषा पार. आणि त्या ठिकाणी मोठा फटका येतोय. चौकार आलाय. 73 धावा धावफलकावर आहे. पाशा सर पाठक साहेबांचा फोन आहे. ओके चला समांतर होतील आता. वाईटचा इशारा येतोय. एका धावेची भर. 74 धावा या ठिकाणी झाल्यात. कमिटी सदस्य आदरणीय बाळासाहेब मुळे यांचं देखील आगमन आहे. साहेबांचं स्वागत आहे. सिंगल मिळाली बघा यावेळेस. सहा षटकानंतर एक बाद 75 धावा धावफलकावर आहेत भीमनगर किंग्स. एकूण 50 धावांवर विशाल जाधव आहेत. ते देखील अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असतील. तर संकेत यांची चांगली साथ त्यांना मिळाली. 11 धावांचं योगदान संकेत यांचं देखील राहिलंय. भीमनगर किंग्स संघ चांगला चेंडू या ठिकाणी निलेश सर पहिला चेंडू घेऊन आलेत. आणि पहिला चेंडू आपण बघू शकता त्या ठिकाणी विशाल यांच्या विरोधामध्ये डॉट चेंडू आलेला आहे. दुसरा चेंडू देखील अगदी मागील चेंडूची थोडीशी रिप्लाय, परंतु यावेळेस बॅटीचा स्पर्श आपण बघू शकता. याही वेळेस धाव नाही आहे. यावेळेस मला वाटतं थोडीशी घाई केली, कारण चेंडू शॉट कंप्लीट झाल्यानंतर आलाय. 3 चेंडू निर्धाव आले. चांगली गोलंदाजी या ठिकाणी निलेश सरांची.
अगदी सुरुवातीपासून थोडासा गोलंदाजाचा दबदबा या ठिकाणी बघायला मिळतोय. एक स्थिरावलेला सेट बॅटर विरुद्ध हे आक्रमण आहे. फटका चांगला खेळला गेलाय. मयूर सर चेंडू खाली, अर्धशतक होणार नाही. 49 धावांवर या ठिकाणी जाधव साहेबांना परतीच्या मार्गावर यावं लागलंय. विकेटचं पतन, बिग लॉस आणि बिग विकेट. ओंकार काळे सेकंड आयकॉन मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी जाताना आपण बघू शकता. शालू मामू यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. त्यांचं स्वागत आहे. चेंडू यावेळेस खराब आहे. यशस्वी गोलंदाज या ठिकाणी आपण निलेश सरांना बघतोय. चांगली गोलंदाजी, डाव्या हाताचे गोलंदाज आहे. फलंदाजाच्या विरोधात जर बघितलं तर आतापर्यंत त्यांचं प्रदर्शन उच्च दर्जाचं राहिलंय. दर्जा बनवलेला आहे. पॅटीचा स्पर्श त्या ठिकाणी खूप खराब क्षेत्ररक्षण. नाही नाही नाही, साधारण क्षेत्ररक्षण होतं बघा. हे एफर्ट अगदी आळशी एफर्ट वाटलं आणि त्याचे परिणाम देखील आपण बघितले. त्या ठिकाणी येतोय चौकार. 80 धावा झालेल्या आहेत. थोडस सातत्य या ठिकाणी आपण बघितलं. चौकार मात्र आला. महत्वाचा चौकार होता, कारण बऱ्याच वेळपासून आपण बघितलं विशाल जाधव बाद झाल्यानंतर धावफलक थोडस थांबलं होतंय, थंडावलं होतंय. शपल लाईनवर आले, जागा बनवली आणि या चेंडूला उडवलंय मैदानाच्या अगदी बाहेर. षटकार आलाय. 7 षटकानंतर 86 धावा आहेत. एक षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असणार आहे. आणि भीमनगर किंग संघाबद्दल जर बोललो तर खूप उशिरा जागा झाला हा संघ. देर करदी सनम आते आते. करण दादा सुद्धा थोडेसे नाराजच असतील, परंतु ते हसतात खूप छान बरं का. अरे सनम बेवफा म्हणतात ते संघाला आहे. कवी देखील आहेत ते. चला जाऊ द्या, परंतु जाता जाता केला इशारा, जाऊया. हा चेंडूला उंची नक्कीच आहे. अंतर मिळेल. बनाट फटका. संकेत यांच्या बॅटीतून दुसरा षटकार आलाय. 92 धावा या ठिकाणी आपण बघू शकता पूर्ण झालेल्या आहेत. वाहिद सय्यद चांगलं व्यक्तिमत्व आहे बघा. वाहिद भाई चांगले गोलंदाज आहे. स्वागत झालंय, परंतु पुढे सरसावत याही वेळेस मारण्याचा प्रयत्न होता, तर सिंगल पूर्ण करतील. मला वाटतं ओंकार स्ट्राईक घेतील यावेळेस. या षटकामध्ये आपण बघू शकता एक सिंगल मिळाली आणि 93 धावेने आपण बघतोय धावफलक देखील पुढे जात आहे. एक चांगलं आयोजन आपण बघितलं. अनेक हिरो आहेत जे पडद्या मागचे, त्यांचा देखील नामोल्लेख नक्कीच केला जाईल. विकास लांडगे उर्फ भुजंग. चला हवाई सफर आहे, कारण या फटक्यामध्ये ताकद आपल्याला ओंकार यांची बघायला मिळाली. षटकारामुळे 99 धावा झालेल्या आहेत. धावांचा डोंगर या ठिकाणी उभा राहिलाय आणि
हा कॉटन बॉलची संधी होती त्या ठिकाणी अगदी या ठिकाणी शालू SBI या संघाचे संघमालक आदरणीय शालू मामू यांचं देखील या ठिकाणी शुभागमन, त्यांचं स्वागत. अनेक स्पर्धा मित्रांनो केस तालुक्यामध्ये पार केले जात आहेत आणि शालू भाईच्या माध्यमामध्ये जर बघितलं तर प्रत्येक वेळेत ते संघ घेतात. तर या SBI मागचं थोडस शास्त्र देखील मी तुम्हाला विस्तृतपणे सांगेल, कारण या ठिकाणी शालू मामा देखील माझ्याशी जोडले गेलेत. हा एक हा मोठा संघ आहे बघा. 3 संघ मालक असलेला हा संघ शालू SBI आणि या नावामागे देखील थोडासा इतिहास आहे. तो इतिहास देखील मी आपल्याला सांगेल आणि टॉस देखील केला जाईल. आझाद अजीजपुरा यांच्या विरोधामध्ये शालू मामू यांचा संघ खेळेल शालू SBI CC. बघूया बॅटीचा स्पर्श. चला आज शमीम सरांनी एक चेंडू अडवलाय बरं का सांगायला. तर हा अगदी ते सांगितलं जाईल फिरोज भाई. नाही फिरोज भाई सांगाल मी ते सांगेल. तर आपण नक्की शालू मामू यांच्यावर चर्चा करीत होतो. या ठिकाणी पहिलं सत्र संपलं आणि 102 धावा झालेल्या, 103 धावा काढायच्या आहेत. भीमनगर संघाने 102 धावा बनवल्या. टॉस केला जाईल, टॉस देखील केला जाईल. अमर मोरे टॉस साठी या. चला अमर मोरे. आता टॉस अगदी लहान मुलांच्या हस्ते केला जाईल. नाव सांगा आपलं. अमृत केदार. अर्णव भुईटे यांच्या हस्ते टॉस केला जातो. अगदी आज एक वेगळा उपक्रम बाळासाहेब मुळे करतायत. रोज वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी राबवले जात आहेत. आज एक मोठा दिवस देखील आहे. आज महावीर जयंती आहे आणि या जयंती निमित्त देखील सर्वांना शुभेच्छा असतील. तर शालू SBI हा जो संघ आहे, हा संघ मामा भाचेंचा हा संघ आहे. आणि शाबीर भाई इनामदार या नावाचं शॉर्ट फॉर्म SBI आहे बघा. आणि शालू मामू हे मामा आहे. तर असा हा संघ शालू SBI. चला बरेच कॅरेक्टर त्या ठिकाणी आलेत. तर केज नगरीचा भविष्य क्रिकेटचं. तर हे 5 पांडव आपण बघतोय ज्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. आयकॉन्स आहे एकीकडे मेजर संदीप, दुसरीकडे अमर मोरे. आयोजक कमिटीचे सदस्य नक्कीच बाळासाहेब मुळे ज्यांच्या माध्यमामध्ये उपस्थितीमध्ये या ठिकाणी
आता नाही, आता खूप झाले. नाही, अगोदर 5 पांडव, नंतर 7 पे 57. आता 1 2 3 4 5 6 7 8. आता 8 पे 8 झालाय. हुशार आहे. हा, गोलंदाजी ठीक आहे. या ठिकाणी आझाद. विनोद गुण सरांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन आहे. गुण साहेबांचं स्वागत आहे. धावांचा डोंगर उभा आहे आणि या डोंगर या ठिकाणी पार करायचा आहे, सर करायचंय. या डोंगरावर चढून जायचंय. या डोंगराला पार केल्यानंतर गुण तक्त्यावर वर राहायचंय. अनेक काम आहे. स्पर्धेचा 8वा दिवस आहे आणि 8व्या दिवसातील पहिली लढत या ठिकाणी आपण बघतोय. मेरे तरफ. शुभम साळक आपण बघतोय. शुभक सुरुवात करण्यासाठी सज्ज असतील. सातत्यपूर्ण चांगला मारा त्यांनी या ठिकाणी केलाय. एक वैयक्तिक कामगिरी जर बघितली तर शुभम यांनी चांगली केलेली. या स्पर्धेच्या निमित्तानं जर बघितलं तर नक्कीच त्यांच्यावर जो विश्वास संघ मालकांनी दाखवला तो विश्वास या ठिकाणी त्यांनी मात्र सार्थ ठरवलाय. अर्थात भीमनगर संघाला बरेच चढ उतार बघावे लागले आणि भीमनगर संघाने मात्र शेवटपर्यंत लढा या ठिकाणी दिलेला. एक कर्तृत्ववान संघ आहे. तर या ठिकाणी गुण तक्त्यावर चढ उतार करणारा संघ पोलीस फ्रेंड्स हा संघ आपल्याला बघायला मिळतो. यांनी देखील एक पराभव स्वीकारला परंतु त्यानंतर विजयाचं सातत्य या संघाने दाखवलंय. आज ते सातत्य आपल्याला बघायला मिळेल का? कारण आज 103 धावा करायच्या. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवर सुनील माने यांचं प्रचंड मोठं आक्रमण झालंय. आरंभ हे प्रचंड आणि हा षटकार खेचत असताना कळत न कळत या ठिकाणी सुनील माने यांनी गोलंदाजाला देखील इशारा दिलाय का आता आम्ही मैदानात आलोय, आता आमचा नंबर आहे, अब हमारी बारी है. आणि जशास तसं उत्तर देण्याचा प्रयत्न आहे. पहिल्या चेंडूवर अक्षरशः या चेंडूला भिरकून दिलाय. मिड विकेटच्या दिशेने आपण बघतोय. पहिला षटकार वसूल केलाय. हा फटका चांगला परंतु इनफिल्ड मध्ये एक चांगलं क्षेत्ररक्षण आणि त्या ठिकाणी मात्र धाव मिळणार नाही.
हा पॉवर प्ले ऑन आहे, त्यामुळे आपण बघू शकता या ठिकाणी सुनील माने थोडीशी जोखीम देखील घेत आहेत आणि गरज देखील आहे. यावेळेस देखील आडव्या हाताने केलेला फटका आहे. एक त्रास देणारी फलंदाजी बघा, कारण आपण या ठिकाणी बघू शकता सुनील माने यांच्या विरोधामध्ये एक क्षेत्ररक्षक रिव्हर्स साठी त्या ठिकाणी उभा केलेला आहे, परंतु सुनील माने आज त्यांच्या विरोधामध्ये फलंदाजी करतायत. क्षेत्ररक्षक एकीकडे असतो आणि फलंदाज दुसरीकडे मात्र फटकेबाजी करतोय. 10 धावा आहेत या ठिकाणी, 10 धावा आता रिव्हर्सचा प्रयत्न केला, परंतु यावेळेस जर बघितलं तर शुभम यांचा एक बनाट चेंडू आपण बघतोय वेगात गेला, एसटी रक्षकाच्या हातात जाऊन लपलेला आहे चेंडू मात्र डॉट असेल. पहिलं षटक प्रगतीवर असताना याही वेळेस रिव्हर्सचा प्रयत्न होता. कमालीचं परिवर्तन आपल्या गोलंदाजीमध्ये करताना शुभम आणि कर्णधाराची देखील स्तुती करावी लागेल, कारण क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल त्या ठिकाणी केला आणि त्याचे परिणाम पुढील 2 चेंडूंवर बघायला मिळाले. पुढचे दोन्ही चेंडू डॉट आलेत. हा क्षेत्ररक्षक आहे यावेळेस. झेल संपन्न केला जातोय, पकडला गेलाय झेल. पहिल्या विकेटचं पतन, पहिला हादरा मैदानाच्या आतमध्ये, फलंदाज बाद. तर या ठिकाणी पहिल्या विकेटचं पतन झालं. आज सुनील माने जास्त वेळ उभे राहिले नाही, त्यामुळे आपण मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर देखील बघू शकता. एक तरुण फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये पाठवलं गेलंय. तर गोलंदाजी मार्कवर येत आहेत. शिस्तबद्ध गोलंदाज ज्यांना म्हणलं जातं, ओंकार काळे चिगुट गोलंदाज आहे. आघाडीचे फलंदाज त्यांच्या समोर असणारे सूर्यकांत, सूर्यासारखी चमकदार कामगिरी करावी लागणार आहे. दहा धाव आहेत बघा धाव फलकावर. पहिला चेंडू आहे, थोडासा लेग ब्रेक होतोय बघा. एक नॅचरल स्विंग मी म्हणेल. टप्पा पडल्यानंतर चेंडू नाजूक दिशा बदलतोय. कट करण्याचा प्रयत्न सूर्यकांत यांचा निष्प्रभ झालाय, विफल ठरलेला आहे. चेंडू बॅटचा संपर्क नाही. इष्टीरक्षक यावेळेस चांगलं इष्टीरक्षण करतायत. डॉट चेंडू, निर्धाव चेंडू. सूर्यकांत यांनी वेगळा मार्ग अवलंबलाय. रिवर्सचा फटका आला आणि त्यानंतर येतोय पहिला चौकार त्यांच्या बॅटीतून. जब घी सीधे उंगली से नहीं निकलता है तो उंगली टेढ़ी करनी चाहिए, हे जुन्या माणसांनी सांगितलं. तर अगदी सरळ हातानं फलंदाज सूर्यकांत यांना यश मिळालं नाही, तर रिवर्सचा वापर केला. त्या ठिकाणी मात्र चौकार आलाय. 14 धाव फलकावर आहे. ओंकार काळे पुन्हा एकदा सज्ज आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये थोड्याशा हालचाली केल्या. ऑफ साइडला थोडस जाळं विणलंय. सुरेख फटका आणि सगळ्यात सेफ फटका. पॉवर प्ले ऑन आहे. इनफिल्डला क्लिअर केलं आणि चेंडू अगदी आरामात जातोय. सीमा रेषा पार. चौकार. 18 धाव फलकावर. पाठोपाठचा दुसरा चौकार आहे. धावगतीला जोर दिला गेला, वेग वाढवला गेला, कारण आतापर्यंत जर बघितलं तर सामना ऑन आहे. मॅच इज ऑन. आता कोणताही एक संघ आतापर्यंत वरचढ नाही आहे. बघूया.
रिवर्स, क्या बात है, लगातारचा तिसरा ठोका, फुल फाइट, हवा टाइट, तिसरा चौकार, हॅड्रिक चौकारांची आणि या ठिकाणी 22 धावा पूर्ण झालेल्या. थोडीशी मीटिंग आहे संघ नायक आणि आयकॉन आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये, मात्र कॉर्नर मीटिंग त्या ठिकाणी झाले. त्या मीटिंगचे परिणाम आपण बघायला मिळतील. अर्थात आतापर्यंत जे 3 चौकार आले त्यामध्ये चांगली फलंदाजी सूर्यकांत यांची. आता चेंडूमध्ये जास्त खराबी नाहीये, परंतु पॉवर प्ले ऑन आहे, फलंदाजाला त्याचं बेनिफिट आहे. याही वेळेस इनफिल्डला क्लिअर करते. चौथा चौकार, चौकार 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 आणि चौकार, 4 चौकार, 26 धावा फळकावर आहेत. अप्रतिम सुंदर फलंदाजी आहे. धावांचा पाठलाग करीत असताना या फटकेबाजीला हा गोलंदाज भारी भरले यावेळेस. मला वाटतं स्कूप करण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी, परंतु ओंकार काळे यांनी वेळेच ओळखला आणि वाईड यॉर्करचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी चांगला चेंडू, यशस्वी चेंडू आहे. सूर्यकांत स्वतःकडे स्ट्राईक ठेवतील. षटक संपेल. 2 षटकानंतर धावफलकावर 27 धावा. भीमनगर किंग संघाच्या 2 षटका अखेर 30 धावा होत्या, परंतु पोलीस फ्रेंड संघाने देखील धावांचा पाठलाग करीत असताना 12 चेंडूंमध्ये 27 धावा बनवलेल्या आहे. तो फरक जास्त नाहीये. बाळासाहेब गालफाडे जे गोलंदाजीला येत आहेत. तिसरा गोलंदाजाचा शोध, तिसरा गोलंदाज या ठिकाणी आमंत्रित केला गेलाय. आघाडीचे फलंदाज सूर्यकांत स्ट्राईकवर, नॉन स्ट्राईक एंडवर आदित्य चौरे. चला थोडासा फास्ट घ्या बरं का सामना. 5 सामने घ्यावायचे आज. बघूया. उजव्या इष्टीच्या बाहेर दूरवर राहील आणि त्या ठिकाणी पंचांची आता समांतर वाईटच्या माध्यमामध्ये येतोय. या ठिकाणी चौकार, पायपर पंजा. वाईट साठी रिव्ह्यू आहे मला वाटतं. हा तो असा वेळ नक्की घेतला जातोय. या वाईटच्या विरोधामध्ये अपील केल्या गेली. तिसऱ्या पंचांची मदत आपण या ठिकाणी घेतोय. तिसऱ्या पंचांचा निर्णय अजून गुलदस्त्यामध्ये आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चौकार मात्र घेतला जाईल. चौकार येतोय बाईकच्या माध्यमामध्ये. बघूया. क्वाड बिहाइंडचा अपील आहे त्या ठिकाणी आणि हा यस बोटवर फलंदाज या ठिकाणी बाद केला गेलाय. नक्कीच दुसऱ्या विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये होतोय. सूर्यकांत यांना मात्र यावं लागेल बाहेर.
गोलंदाज या ठिकाणी मात्र यशस्वी ठरलाय बाळासाहेब गारफाडे. विकास हजारे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मात्र येत आहेत. चला विकास हजारे सर, पहिला चेंडू आहे, चांगला फटकात क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. लॉंग लेग मध्ये चेंडू रिटर्न करते, सिंगल पूर्ण झालेली आहे. धावफलक पुढे जाईल, 32 धावा धावफलकावर असणार या ठिकाणी. धावा बनवीत राहावं लागणार आहे बघा, कारण या ठिकाणी विजयासाठी 103 धावा बनवायच्या आहे. एक मोठं धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलंय आणि त्या धावांचा पाठलाग करीत असताना आपण बघू शकता 2 फलंदाज देखील बाद झालेत. 32 धावा धावफलकावर आहेत. वाईड आहे यावेळेस आणि हा चेंडू पूर्णतः खराब आहे. एका धावेची मदत या ठिकाणी आणि एका धावेनं धावफलक देखील पुढे जाईल. 33 धावा. विजयाचं समीकरण 33 चेंडू 70 धाव्यांची गरज आहे. पुन्हा एकदा चला, दुसरा चेंडू देखील या ठिकाणी वाईड घोषित केला गेला. पोलीस फ्रेंड संघाचा जर विचार केला तर ही चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल, कारण मागील 2 चेंडूंवर 2 धावा मोफत आल्या. 34 धावा होत आहेत. दिशा खराब तो दशा खराब. यावेळेस क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आदित्य चौरे. आज जास्त काही करू शकले नाही, स्वस्तात बाद झालेत. यावं लागेल मैदानाच्या बाहेर. विकेटचं पतन, फलंदाज बाद. मयूर सर चाललेत, नवीन बॅटर. यानंतर आझाद अजीजपुरा संघाला विनंती असेल आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. सामना संपल्यानंतर आज देखील 5 सामन्यांची मेजवानी आहे. बघूया, पुन्हा एकदा अवांतरची घोषणा आहे. विकेट्स मिळाल्या ते या ठिकाणी बाळू गालफडे यांनी विरोधी संघाला धक्के दिलेत, परंतु वाईडचा मारा सुद्धा जास्त झालाय. विकेटचं पतन, मयूर सर देखील बाद. चला, या ठिकाणी वाईटचा मारा अधिक होतोय, परंतु या षटकामध्ये 3 धक्के दिलेत बाळासाहेब गालफाडे. यशस्वी गोलंदाज आहे. अवांतर चेंडूंचा जास्त विचार या ठिकाणी केला जाणार नाही.
कारण विरोधी फलंदाजांना पाठोपाठ तंबूचा रस्ता दाखवला जातोय. आगे आगे तू तेरे पीछे पीछे हम. रणजित जाधव मैदानाच्या आतमध्ये आले आणि त्यांनी या ठिकाणी सिंह गर्जना केली. शेर की दहाड आपण बघतोय आणि त्यांच्या बॅटेतून येतोय एक सुंदर षटकार. 41 धावा झालेल्या आहे. प्रवास मोठा आहे. 30 चेंडू आणि 62 धाव्यांची गरज. तर संघ नायक या ठिकाणी आपण बघू शकता आघाडीच्या गोलंदाजाकडे वळाले. त्यांच्याकडे चेंडू दिलाय शुभम. कव्हरच्या दिशेने फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल मिळेल. एका धावेनं धावफलक पुढे जाईल. 42 धावा धावफलकावर. मोठा प्रवास पूर्ण करायचा आहे. परंतु मला वाटतं रणजित जाधव ज्या प्रकारे त्यांनी सुरुवात केली तर बरंच काही होऊ शकतं बघा. पुलचा प्रयत्न होता आणि त्या ठिकाणी विकेटचं पतन मला वाटतं झालंय. रणजित जाधव या ठिकाणी निघाले तर पॅव्हलियनच्या दिशेनं फलंदाज बाद आहे. सचिन वाघमारे आलेत. 5 फलंदाज बाद. अर्धा संघ या ठिकाणी कापला गेला. पुन्हा एकदा झेल आहे. क्षेत्ररक्षण कमालीच आहे. अगदी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने अंदाज बांधला. चेंडूला रोखण्याचे प्रयत्न त्या ठिकाणी बघायला मिळाले नाही, परंतु त्या ठिकाणी झेल घेण्याचे प्रयत्न अगोदर बघायला मिळाले. ऐन वेळेत चेंडूचा अंदाज घेतला आणि क्षेत्ररक्षणाकडे क्षेत्ररक्षक बळा. चांगलं क्षेत्ररक्षण, दर्जेदार कामकाज आहे. एक धाव मिळाली. चेंडू काय काय हवेत नो मॅन्स लँड मध्ये पडलाय. त्या ठिकाणी विकास हजारे सर सिंगल पूर्ण करतील. धावा बनवाव्या लागतील बघा. 44 धावा धावपळकावर आहेत. सचिन वाघमारे. अवांतरची गोष्ट आहे यावेळेस. वाईटचा इशारा आला. पंचांनी देखील आज चांगलं कामकाज केलंय. थोडीशी कवायत करावी लागली आज. 45 धावा धावपळकावर. सचिन कोणता फटका खेळवते ते हा एक महत्वाचा प्रश्न आहे. मला वाटतं देशस्कूप करण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटचा संपर्क या ठिकाणी झालेला नाहीये. आपण या ठिकाणी बघतो एक डॉट चेंडू. यावेळेस इट्स अ वाईड. इट्स अ वाईड बॉल आणि वन बाउंडचा इशारा देखील. आर जेट फारुकी साहेबांचं या ठिकाणी आगमन आहे. फारुकी साहेब आपलं देखील स्वागत आहे.
शालू SBI या संघाचे मेंटॉर आहेत. मध्ये 51. 24 चेंडू 51 धावांची गरज आहे. आता विकास हजारे सर मैदानात येताना अपेक्षा करू शकतो आपण. की विशाल जाधव या ठिकाणी आले. विशाल जाधव. हॅलो हॅलो हॅलो. आज विशाल जाधव यांनी कमालीची फलंदाजी केली. अर्धशतक पूर्ण झालं नाही, परंतु अतिशय सुंदर फलंदाजी आपल्याला बघायला मिळाली. चौकार येतोय त्यांच्या विरोधामध्ये. दुसरा चेंडू मात्र मैदानाच्या बाहेर पाठवला गेलाय. अब तक 56 धावा फलकावर, तर 22 चेंडू आणि 47 धाव्यांची गरज आहे. फलंदाजांनी थोडा जोर लावला तर चित्र बदलू शकतं बघा, परंतु भीमनगर किंग्स संघाचा पारडा जड झालाय. बॅक टू द बॉलर खेळलेला फटक्यात बाळासाहेब त्या ठिकाणी चेंडू रिटर्न करतील. एक सिंगल पूर्ण झाली. धावफलक 1 ने पुढे जाईल. 57 धावा धावफलकावर. तर या ठिकाणी आपण बघतोय सचिन वाघमारे स्ट्राईकवर येते. बघूया, हा लिडिंग एज घेतलाय ओंकार. बाद आहे. फलंदाज यावेळेस ताळमेळचा अभाव बघा त्या ठिकाणी, आणि धावबादच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी विकास सरांना सुद्धा बाहेर यावं लागेल. वाजिद भाई जात आहेत मैदानाच्या आतमध्ये. माफ करा, वहीद जे नवीन बॅटर आहे. चांगला चेंडू त्या ठिकाणी. वहीदभाई या ठिकाणी खातं खोलतील स्वतःच. 58 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. तर या ठिकाणी जो सामना यानंतर होणार आहे आझाद अजीजपुरा यांच्या विरोधामध्ये शालू SBI. अगदी आपण शालू SBI या नावावर नक्कीच चर्चा केली. अगदी हा संघ जर बघितला तर मामा आणि बाचा यांचा मिळून हा संघ आहे. शालू मामाचं नाव आहे आणि SBI हे त्यांच्या भाचे साहेबांचं नाव आहे बघा. साबीरभाई इनामदार त्याचा शॉर्ट फॉर्म केलाय SBI. तर नक्की तो संघ आपल्याला फलंदाजी करताना बघायला मिळणार आहे यानंतर.
वैदभाई यांचा भरपूर फटका येतोय बघा. तगडा प्रहार केलाय त्यांनी. हा तिसऱ्या पंचाकडे जातोय. थोडा वेळ लागेल बघा, थांबा थोडं. चौकार आहे. चौसष्ट धावा. वैदभाई स्ट्राईक पार. सुरेख फटका खेळत बघा. इट्स अ नो बॉल आणि चौकार. तर 5 धावा आहेत बघा यावेळेस. आणि एकोणसत्तर धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. 17 चेंडू 34 धाव्यांची गरज आहे. मला वाटतं वाहिदभाई जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आणि सामना बदलू शकतो बघा. कालच्या सत्रामध्ये देखील एक सामना असा बदललेला आहे, आपण बघितलेला आहे. बघूया यावेळेस क्षेत्रक्षापासून दूर आहे. फ्रीचा चेंडू आहे. अगदी फ्रीच्या या चेंडूवर येतोय खणखणीत आणि बंद चौकार. अगदी 73 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्या. 16 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. बघूया. यावेळेस मला वाटतं स्ट्रेट टू फीडर
क्षेत्ररक्षणाच्या दिशेने केलेला फटका वाहिदभाई सय्यद यांना मात्र परतावा लागेल, परंतु वाहिदभाई यांनी मैदानाच्या आतमध्ये विजयाच्या आशा पल्लवीत ठेवल्या आहेत. निलेश सर मैदानाच्या आतमध्ये जातील. नवीन बॅटर अजूनही संधी बघा, कारण काल सत्रामध्ये 6 चेंडू आणि 25 धावांची गरज होती आणि त्या धावा बनवल्या गेलेल्या आहे. वाहिदभाई यांनी आक्रमक फलंदाजी केली, सलग 3 चौकार त्यांच्या बॅटीतून आले. त्याच्यामुळे पुन्हा एकदा या ठिकाणी पोलीस फ्रेंड संघाने कमबॅक केलेला आहे. लक्ष मोठं आहे. 15 चेंडू 30 धावा. बघूया निलेश सर. चेंडू डॉट आहे. आता डॉट नकोय, आता धावा बनवणं गरजेचं आहे, कारण गोलंदाज तुम्हाला सहजासहजी या ठिकाणी मारू देणार नाहीये. लोअर ऑर्डर बॅट्समन या ठिकाणी तळातील गोलंदाज आपण बघू शकता, माफ करा, तळातील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. बॅक टू द बॉलर केलेला फटका नक्कीच त्या ठिकाणी सुरेख क्षेत्ररक्षण. सिंगल या ठिकाणी पूर्ण करतायत. 74 धावा पूर्ण होतील तर सचिन वाघमारे पुन्हा एकदा स्ट्राईक वर येणार आहे. 13 चेंडू 29 धाव्यांची गरज आहे. महत्वाचा चेंडू आहे, टर्निंग पॉइंट देणारा हा चेंडू आहे. आक्रमण करायचंय बघा. प्रयत्न केल्यावर कोणतीही गोष्ट या जगामध्ये अशक्य नाहीये, परंतु तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. बघूया, चांगला चेंडू आहे, डॉट आलाय आणि या ठिकाणी षटक संपलंय. 12 चेंडू 29 धावांची गरज. चला जाऊया मैदानात. 12 चेंडू 29 धाव्यांची गरज. विशाल जाधव, बरोबर, विशाल जाधव गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू चांगला चेंडू आहे, कारण या चेंडूवर जर बघितलं तर एक सिंगलच मिळणार आहे. 75 धावा या ठिकाणी होत आहेत. आझाद अजीज पुरा 11 केज यांच्या विरोधामध्ये शालू SBI. कडक सामना आहे. अलॉंग द कार्पेट खेळलेला फटका संकेत यांच्या माध्यमामध्ये एक दर्जेदार क्षेत्ररक्षण. आता एकेरी दुहेरी धावेनं काही होणार नाहीये. आता तुम्हाला आक्रमण करावं लागणार आहे. चौकार षटकारांची गरज आहे. काय कमालीचा झेल. कॅच ऑफ द टुर्नामेंट, ब्रिलियंट कॅच, हॉट अँड बोल्ड. निलेश सर या ठिकाणी बाद. तर या ठिकाणी भीमनगर किंग संघाचा एक मोठा विजय. आणि या ठिकाणी संघ मालक करण हजारे असे बारीक हसत असतील बाबा, जिथे असतील मला दिसत नाहीये ते. करण हजारे यांच्या मुखावर असं स्मित हास्य आलं असेल.
सही झाला का अभ्यास? त्याचा अभ्यास भाऊ खूप काम असतात, पप्पाला मदत करावी लागते आणि रात्री वेळ असतो तर लाईटच नाही राहत. लाईटीचा खूप प्रॉब्लेम आहे इथं. काय लाईट नाही राहत त्याच्यामुळे अभ्यास होत नाही, काय नाही. आणि दिवसभर काम राहतं तर दिवसभर अभ्यास करता येत नाही. खरं आहे बरं का ते पण. मग काकाने इन्व्हर्टर घ्यायला लाव ना. अरे इन्व्हर्टर घ्यायचं आहे पण कुठं घ्यावं हेच समजत नाही. असे टेन्शन घेतो, मी सांगतो बॅटरी कुठे घ्यायची ती. थांब मला काय ना चारा टाकू दे मग सांग मला कोणचं दुकान आहे. चला कोणचं दुकान आहे रे ते? अरे ते न्यू श्री गुरुदत्त बॅटरी एजन्सी. हो का, त्याचं तर मी नाव ऐकलेलं आहे. जरी कमी असेल त्यांच्याकडे सगळे फायनान्स उपलब्ध आहे. फायनान्स ते पण 0% व्याजदराने. काय बोलतो, पप्पांकडून पैसे कमीच होते. अरे कोणचं दुकान म्हणलं तू ते? ही गुरुदत्त बॅटरी एजन्सी केज. अरे ती मुलींची का? अरे तिचं नाव खूप ऐकलेलं आहे मी, फक्त जायला वेळ मिळत नाही. वेळ मिळाला की मला जायचंच आहे. तिथे खूप भारी भारी बॅटरी असतात, गॅरंटीच्या असतात. केजचीच ना ती? तर मी पण चाललोय न्यू श्री गुरुदत्त बॅटरी एजन्सी, तुम्ही पण या. तर सांगतो धारूर रोड गणपती मंदिरा शेजारी, केज, जिल्हा बीड. आम्ही पण चाललोय, तुम्ही पण या. नक्की या, भेट देऊन जा. करण, नाम तो सुना ही होगा. गुल सरत आणि तक्की भैया इनामदार. करण हजारे संघ मालक देखील त्या ठिकाणी आहेत. अभिनंदन. विशाल जाधव. हा चला अमर एका लाईनीत. हॅलो